कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेगावच्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पिठलं भाकरी बनवणार आहोत। तर पिठल्यासाठी लागणारे साहित्य आहे हे 1 वाटी बेसन घेतलेले आहे मी। हे आलं लसूण मिरचीचा ठेचा 2 चम्मच घेतलेला आहे। एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। हे फोडणीसाठी साहित्य घेतलेत। 10-15 कढीपत्त्याची पाने घेतलीत। चिमूटभर हिंग घेतले। अर्धा चम्मच मोहरी घेतली। अर्धा चम्मच जिरं घेतले आणि चिमूटभर ओवा घेतलेला आहे। हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच। मीठ घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली अर्धी वाटी। 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी गरम करायला। आता फोडणी करूया आपण। 2 चम्मच तेल घालते मी। तेल गरम झालेलं आहे। आता फोडणी करते मी। सगळे फोडणीचे पदार्थ घालूया आपण। फोडणीमध्ये ओवा जरूर घाला। बेसनाच्या पदार्थात ओवा घातल्याने आपल्याला बाधत नाही तो पदार्थ। चिमूटभर ओवा जरूर घालायचा असते। तर कांदा घालते। चांगला परतून घेते कांदा। महाराजांचा आवडीचा नैवेद्य म्हणजे पिठलं भाकरीच आहे। खूप साऱ्या मंदिरांमध्ये महाप्रसाद असतो पिठलं भाकरीचा। तेच मी नैवेद्य घरच्या घरी बनवते। तुम्ही सुद्धा जरूर बनवा या पद्धतीने। तर हलकासा गुलाबी झालेला आहे कांदा आपला। आता ठेचा टाकूया आपण। आलं लसूण आणि मिरची। आता आपले हे कांदा आलं लसूण मिरची पेस्ट परतते तोपर्यंत आपण बेसन कालवून घेऊया। मिक्सिंग बाउल घेतलेला आहे एक। त्याच्यामध्ये आपलं 1 वाटी बेसन घेते ते घातले। 1 वाटी बेसन असेल तर आपल्याला 2 ते 2.5 वाटी पाणी घालायचं आहे। पहिले 1 वाटी घालते। मिक्स करते। हातानेच मिक्स करते चांगलं, कारण गुठल्या चांगल्या फुटल्या जातात। आता आपण चांगल्या गुठल्या फोडून घेतलेल्या आहेत बेसनच्या। 1 वाटीच पाणी घातलेलं होतं, तर अजून आपण 1 वाटी घालूया आता। दुसरी वाटी आहे ते पण पाणी आपण मिक्स करून घेऊ चांगलं। आता आपण पिठामध्ये थोडी हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालते। पिठामध्येच मिक्स करून घेते मी। चांगले मिक्स करून घेते। आता आपले बेसन कालवून झालेले आहे। आता आपली फोडणी सुद्धा शिजलेली आहे। आता आपण बेसन घालू याच्यामध्ये। त्याआधी मी थोडी हळद घालते चिमूटभर फोडणीमध्ये। आता आपण बेसन घालूया आणि सतत हलवत राहायचं आहे बेसन घातल्यावर, तर गुठल्या होतील
एका हाताने बेसन घालायचं, दुसऱ्या हाताने चांगलं असं हलवून घ्यायचं. आता चांगलं आपलं आटत तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे, नाही तर गुठल्या होतात. आता आपण थोडी कोथिंबीर घालूया. चांगली मिक्स करायची आहे. आता आपलं मिक्स करून झालंय. आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया. 2 मिनिटं झालेले आहेत. चांगली वाफ आलेली आहे. मिक्स करते. अजून आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया. अगदी स्लो गॅसवरती मी चांगली वाफ काढून घेते झाकण ठेवून, म्हणजे बेसन चांगलं आपलं शिजेल. दोन मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढूया. आता आपलं चांगलं बेसन शिजलेलं आहे. आता आपलं पिठलं तयार आहे सर्व करण्यासाठी. आता आपण नैवेद्यासाठी ज्वारीची भाकरी बनवूया. ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी. ताटामध्ये एका घेते मळण्यासाठी. गरजेनुसार पाणी घेऊन आपण भिजवूया पीठ पहिले. पिठाचा चांगला गोळा बनवून घेते. असं चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ. पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे मी. आता भाकरी आपण त्याची चांगली थापून घेऊया. आता आपण भाकरी पिठावरती थापून घेऊया चांगली भाकरी ज्वारीच्या पिठाची. अशा प्रकारे आपण पिठावरती भाकरी चांगली थापून घेतलेली आहे. आता आपण भाजूया. तवा ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यावरती भाकरी भाजून घेऊया. तव्यावरती भाकरी टाकलेली आहे. थोडं पाणी लावायचं आहे वरून. आता हे पाणी सुकत तोपर्यंत आपण ह्या बाजूने भाजायचे आहे आणि नंतर आपण पलटी करायची आहे. आता पलटून घेऊया आपण भाकरी. पाणी चांगलं सुकलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने चांगली शिजवून घ्यायची आहे. आता आपण दुसरी बाजू पण भाजून झालेली आहे भाकरीची. आता आपण गॅसवर थोडी भाजून घेऊया तिला. डायरेक्ट आपण गॅसवरती भाजतोय. छान फुगली बघा भाकरी कशी. आता आपली भाकरी रेडी आहे. आपण आता नैवेद्य दाखवून घेऊया. अशा प्रकारे आपल्या महाराजांसाठी नैवेद्य तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.